विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक नागेश ढोबळे आपणा सर्वांचे आज इथे मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रकरण क्रमांक 4 महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. ज्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो त्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आपल्याला बघायची आहे. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये जसे प्रशासकीय दृष्ट्या वेगवेगळे जे विभाग करण्यात आलेले आहेत त्या विभागांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. तसेच जी महत्वाची 3 क्षेत्रे आहे, प्राथमिक क्षेत्र ज्याला आपण कृषी क्षेत्र असं म्हणतो, द्वितीय क्षेत्र ज्याला उद्योग क्षेत्र आपण असं म्हणतो आणि तृतीय क्षेत्र म्हणजे सेवा क्षेत्र, अशा प्रकारे या तिन्ही क्षेत्रातील विकासाचा, समस्यांचा आणि त्यावरील उपाययोजनांचा आपल्याला अभ्यास इथे करायचा आहे. तर आपण पाहूया महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. मित्रांनो, महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग आहेत. तर हे सर्व तुम्ही याआधी पण अभ्यासलेले आहे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 मध्ये झाली आणि महाराष्ट्राच्या आर्थिक सर्वेक्षण पाहणी 2017-18च्या अहवालानुसार महाराष्ट्र राज्याचे प्रशासकीय कारणांसाठी हे जे 6 विभाग करण्यात आले ते 6 विभाग म्हणजे मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर असे हे 6 विभाग करण्यात आले. याला आपण महसूल विभाग असे सुद्धा म्हणतो. आणि महाराष्ट्रात सद्यस्थितीमध्ये 36 जिल्हे आहेत. यानंतर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत ती बघूया. देशाच्या लोकसंख्येमध्ये जर विचार केला आपण तर इथे महाराष्ट्र हे देशात दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. म्हणजे उत्तर प्रदेशची लोकसंख्या सर्वात अधिक, तर दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या महाराष्ट्राची आहे. आणि महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार 11.24 कोटी होती. आता आपण 2021 मध्ये पदार्पण केलेलं आहे. 2011 चा हा सर्वे आहे, तेव्हाची लोकसंख्या 11.24 कोटी एवढी होती. क्रमांक 2, भौगोलिक दृष्ट्या देशातील तिसरे मोठे राज्य, लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून दुसरे मोठे राज्य, तर भौगोलिक दृष्ट्या म्हणजे जे महाराष्ट्राचं जे क्षेत्रफळ आहे, महाराष्ट्राच्या ज्या चतुर्सीमा आहे त्याचं क्षेत्रफळ आहे 3.08 लाख चौरस किलोमीटर आहे. आणि भारतामध्ये हे आपलं क्षेत्र जे आहे, क्षेत्रफळ जे आहे ते तिसरे क्रमांकाचे क्षेत्रफळ आहे. क्रमांक 3, महाराष्ट्र हे नागरीकरण झालेले राज्य असून 45.20% लोकसंख्या नागरी भागात राहते. नागरीकरण म्हणजेच शहरीकरण. शहरामध्ये जो लोकांचा ओढा आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. साधारणतः 45.20 म्हणजे नागरीकरणाची जी प्रक्रिया आहे ती महाराष्ट्रामध्ये वेगाने होताना दिसून येते. क्रमांक 4, 2011च्या जनगणनेनुसार जो अहवाल पुढे आला त्या अहवालामध्ये दर हजारी पुरुषांमागे 929 स्त्रिया, म्हणजे स्त्री पुरुषांचे जे प्रमाण आहे, जे स्त्री पुरुष लिंगाचे जे प्रमाण आहे ते 1000 पुरुषांमागे 929 स्त्रिया एवढ्या आहे. क्रमांक 5, 2011च्या जनगणनेनुसार राज्याचा साक्षरता दर 82.3% एवढा होता. कारण की हा 10 वर्षाच्या आधीचा साक्षरता दर आहे आणि तेव्हा भारताचा साक्षरता दर जो होता तो 74% एवढा होता. आणि महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर भारतातील एकूण साक्षरता दरापेक्षा हा दर श्रेष्ठ दिसतो आहे. क्रमांक 6, महाराष्ट्र आर्थिक पाहणी 2016-17 नुसार महाराष्ट्राचे स्थूल राज्यांतर्गत उत्पादन, स्थूल राज्यांतर्गत उत्पादन याला म्हणतो आपण ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोड्यूस. आता ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट्स जे आहे म्हणजे राज्यांतर्गत उत्पादन जे आहे आणि दरडोई उत्पन्न स्टेट प्रोडक्ट पर कॅपिटा इन्कम,
स्टेट पर कॅपिटा इन्कम आपल्याला इथे दिसून येते. याला म्हणतो आपण पर कॅपिटा इन्कम म्हणजे दरडोई उत्पन्न. आणि राज्याचं दरडोई उत्पन्न जे आहे ते सर्वाधिक इथे दर्शवलेलं आहे. क्रमांक 7, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची विशेषता आणखी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे विपुल नैसर्गिक साधन संपत्ती. महाराष्ट्रामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती जी आहे, आता नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे काय, तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील म्हणजे जमिनीच्या पृष्ठभागाखालील आणि अवकाशातील जी शक्ती साधने असतात त्यांना आपण नैसर्गिक शक्ती साधने किंवा भूमी असं म्हणतो. आणि ही जी संपदा आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये दिसून येते. त्यानंतर कुशल मनुष्यबळाची उपलब्धता. कुशल मनुष्यबळ म्हणजे जे कामगार आहे ते कुशल आहे, स्किल्ड लेबर ज्याला म्हणतो आपण. इथे स्किल्ड लेबर, कुशल असे मनुष्यबळ मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. त्यानंतर अद्ययावत तांत्रिक सुधारणा. महाराष्ट्रामध्ये तांत्रिक सुधारणा मोठ्या प्रमाणावरती झालेली आहे. विकसित पायाभूत सुविधा आणि अनेक ठिकाणी आपल्याला विकसित पायाभूत सुविधा दिसून येतात. क्रमांक 8, महाराष्ट्र हे नवनिर्मिती, कौशल्य विकास, गुंतवणूक व पर्यटन यासाठी लोकप्रिय आहे. पर्यटनाचा मोठ्या प्रमाणामध्ये विकास झालेला आहे. गुंतवणूक आपल्याला ते नंतर शिकायचं आहे. गुंतवणूक इथे मोठ्या प्रमाणामध्ये होते आहे. कौशल्य विकासावरती भर दिला जातो आणि महाराष्ट्रामध्ये नवनिर्मिती मोठ्या प्रमाणात दिसून येते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया महाराष्ट्राचा आर्थिक विकास. यामध्ये पहिलं जे क्षेत्र आहे ते कृषी क्षेत्र आहे. त्यानंतर दुसरं जे क्षेत्र आहे ते उद्योग क्षेत्र आहे. त्यानंतर तिसरं जे क्षेत्र आहे ते क्षेत्र म्हणजे सेवा क्षेत्र आहे. तर सुरुवातीला आपण अभ्यास करूया कृषी क्षेत्राचा. कृषी क्षेत्र व संलग्न क्षेत्र राज्याच्या आर्थिक विकासामध्ये प्रमुख भूमिका पार पाडतात. आता कृषी क्षेत्र व संलग्न क्षेत्र म्हणजे दुग्धपालन, म्हणजे त्याला पशुपालन आपण म्हणतो, कुक्कुटपालन. त्यानंतर रेशीम किड्यांची शेती, मधुमक्षिका पालन, अशा प्रकारे संलग्न क्षेत्र जे आहे ते आर्थिक विकासामध्ये महत्वाची भूमिका पार पाडतात. राज्याचे एकूण उत्पादनाचे मूल्यवर्धित प्रमाण म्हणजे सर्व उत्पादित वस्तू व सेवांचं 2001 आणि 2002 मध्ये प्रमाण जे होतं ते होतं 15.3%. परंतु या तुलनेमध्ये 2016-17 म्हणजे जवळपास 15 वर्षानंतर जर आपण मूल्यवर्धित उत्पादनाचं जे प्रमाण बघितलं, एकूण उत्पादनाचे मूल्यवर्धित प्रमाण, तर ते आपल्याला दिसून येते 12.2%, म्हणजे कमी झाल्याचे दिसून येते. इथे 12.2% झालेला आहे म्हणजे कमी झालेला आहे. तर कृषी क्षेत्राचा जो वाटा आहे तो वाटा कमी झालेला दिसतो आहे. कृषी क्षेत्रातील सर्वसाधारण समस्या. आता या समस्या कोणकोणत्या आहेत? जो कृषी क्षेत्राचा दिवसेंदिवस कमी होणारा जो वाटा आहे त्याची आपल्याला समस्या बघायची आहे. ही कोणत्या कारणामुळे समस्या निर्माण होते? जमीन धारणेचा कमी आकार व कमी उत्पादकता. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे जमीन धारणा जी आहे ती कमी होत जाते व कमी उत्पादकता जी आहे ती समस्या निर्माण होत चाललेली आहे. त्यानंतर क्रमांक 2, सीमांत अल्पभूधारक व सीमांत शेतकऱ्यांच्या संख्येत झालेली वाढ. दिवसेंदिवस सीमांत अल्पभूधारक 2 एकरपेक्षा कमी असणारे जे शेतकरी आहे किंवा सीमांत शेतकऱ्यांची संख्या जी आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. रासायनिक खते व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे शेत जमिनीची अवनती. मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर होत असल्यामुळे शेतजमिनीची जी पोत आहे, दर्जा जो आहे तिची अवनती होत आहे. म्हणजे शेतजमिनीचा जो दर्जा आहे तो घसरत जातो किंवा जमिनीची जी उत्पादन क्षमता आहे ती कमी होते. रासायनिक खताचा वाईट परिणाम आपल्याला भूमीवरती होताना, शेतीवरती होताना दिसून येतो. शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा. दिवसेंदिवस शेतकरी हा कर्जबाजारी होत चाललेला दिसून येतो आपल्याला. कर्जबाजारीपणामुळे अनेक शेतकरी आत्महत्येला सुद्धा बळी पडतात. क्रमांक 5, भूसुधारणा कायदा व पीक पद्धती यांची सदोष अंमलबजावणी. भूसुधारणा कायदा करण्यात आलेला आहे. पीक पद्धती यामध्ये पण अनेक गोष्टी सुचविण्यात आलेल्या आहे, परंतु त्या सर्व सदोष आहे, दोषपूर्ण असल्यामुळे ह्या अंमलबजावणी होऊन सुद्धा
इथे विशेष फायदा होताना दिसून येत नाही. क्रमांक 6, कोरडवाहू जमीन आणि जलसिंचन सुविधांचा अभाव. महाराष्ट्रामध्ये कोरडवाहू जमिनीचे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्याचबरोबर जलसिंचन सुविधा जी आहे, जलसिंचन सुविधांचा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये अभाव महाराष्ट्रामध्ये दिसून येतो. भांडवलाची कमतरता. शेतकऱ्यांच्या दृष्टीने विचार केला तर शेतकऱ्यांजवळ जमिनीची मशागत करण्यासाठी जे भांडवल पाहिजे, ती भांडवल पुरेशा प्रमाणात नाही, त्याची कमतरता आपल्याला दिसून येते. क्रमांक 8, ग्रामीण विकास योजनांची अयोग्य अंमलबजावणी. ग्रामीण भागात जर विचार केला, शेतकरी ग्रामीण भागातच राहतो आणि ज्या विकास योजना व्हायला पाहिजे त्याची अंमलबजावणी होत नाही, शेतकऱ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचत नाही. क्रमांक 9, विपणन व्यवस्थेची कमतरता. विपणन म्हणजे मार्केटिंग ज्याला म्हणतो आपण, बाजार व्यवस्थेची कमतरता सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते. त्यानंतर एक महत्वाचा घटक म्हणजे हवामान बदलाचा परिणाम. दिवसेंदिवस जे हवामान आहे ते हवामान बदलत चाललेलं आहे. हवामान अनुकूल नसल्यामुळे शेतीवरती त्याचा विपरीत परिणाम होतो आणि भारतातील आणि महाराष्ट्रातील शेती जर विचार केला तर ही संपूर्णपणे पावसाच्या लहरीपणावर अवलंबून आहे. जर चांगला पाऊस, पोषक वातावरण असेल तर चांगलं उत्पादन होते आणि म्हणून हवामान बदलाचा परिणाम सुद्धा या ठिकाणी होत असतो. त्यानंतर आपण बघूया उपाययोजना. महाराष्ट्र आर्थिक पाहणी 2017-18 नुसार कृषी क्षेत्राच्या विकासासाठी, कृषी क्षेत्र म्हणजे शेती क्षेत्राच्या विकासासाठी सरकारने केलेल्या उपाययोजना. यामध्ये क्रमांक 1, वाजवी दरात दर्जेदार बियाण्यांचे वितरण. आणि आता एक उपाययोजना म्हणून महाराष्ट्र सरकारने दर्जेदार बियाण्यांची निर्मिती आणि त्याचं वितरण करण्याचं ठरविलेलं आहे. क्रमांक 2, खते व कीटकनाशकांच्या वितरण केंद्रात झालेली वाढ. दिवसेंदिवस खते कीटकनाशक केंद्र जे आहे ते केंद्र त्यांची संख्या वाढत चाललेली आहे. क्रमांक 3, जलसिंचन सोयींचा विकास. सिंचनाची सोय शेतीच्या उत्पादकतेसाठी करण्यात येते. शेती पंपाचे विद्युतीकरण व मागणीनुसार वीज पुरवठा. शेती पंपाचे विद्युतीकरण, शेती पंप आणि त्यानंतर शेतीसाठी लागणारा जो वीज पुरवठा आहे तो वीज पुरवठा सुद्धा करण्यात येतो. आवश्यकतेनुसार पतपुरवठा. शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी बँकांना एक विशिष्ट आवश्यकतेनुसार पतपुरवठा करण्याचे निर्देश दिले जातात आणि ह्या बँका शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करत असतात. त्यानंतर कृषी उत्पन्न समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, कृषी उत्पादन निर्यात क्षेत्रे, फलोत्पादन प्रशिक्षण केंद्र आणि प्रभावी वितरणासाठी श्रेणीकरण व बांधणी सुविधांची उपलब्धता. आणि ही एक महत्वाची उपाययोजना महाराष्ट्र सरकारने केलेली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती, ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचा माल विकत घेतला जातो. कृषी उत्पादन निर्यात क्षेत्रे, त्यानंतर कृषी उत्पादन जे आहे त्यांची निर्यात केली जाते. फलोत्पादन प्रशिक्षण केंद्र, फलोत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये घेण्यासाठी किंवा फळांची शेती करण्यासाठी प्रशिक्षण केंद्रे उभारण्यात आलेली आहे. प्रभावी वितरणासाठी म्हणजे प्रभावी बाजारपेठा शोधण्यासाठी, मार्केटिंग करण्यासाठी श्रेणीकरण व बांधणी सुविधांची उपलब्धता करण्यात आलेली आहे. क्रमांक 7, प्रसार माध्यमांच्या द्वारे कृषीविषयक माहितीचा प्रसार करून कृषी व्यवसाय हा नफा देणारा व्यवसाय आहे अशा दृष्टिकोनाची निर्मिती केली जाते. टीव्ही, रेडिओ आणि वर्तमानपत्रे या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून कृषी क्षेत्र आणि कृषी क्षेत्रातील समस्या, कृषी क्षेत्रातील उपाययोजना याविषयी सुद्धा माहिती दिली जाते आणि कृषीविषयक माहितीचा प्रसार करून कशा प्रकारे समस्या सोडवता येतात आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम सुद्धा ही प्रसारमाध्यमे करत असतात. आणि कृषी व्यवसाय हा नफा देणारा व्यवसाय कसा आहे अशा प्रकारचा दृष्टिकोन निर्माण केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथे आज महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, त्यानंतर प्रशासकीय विभाग आणि त्यामधला पहिला विभाग की जो म्हणजे कृषी क्षेत्र आहे तो आपण अभ्यासलेला आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा विभाग म्हणजेच उद्योग क्षेत्र आणि त्यानंतर सेवा क्षेत्र हे जे विभाग आहे अर्थव्यवस्थेचे ते आपण अभ्यासणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही ऐकला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.